तर तुम्ही पण सारखं उपवासाला साबुदाणा किंवा भगर किंवा फळं खाऊन कंटाळले असाल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी आहे. उपवासाचे साबुदाणा कटोरी चाट. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी अशी रेसिपी आहे ना, तेवढीच ती खूप खमंग आणि टेस्टी अशी रेसिपी आहे. त्यासाठी घेतला आहे मी एक बटाटा. अशा पद्धतीने मी काप करून घेतलेले आहे. पॅनमध्ये बटर घेतलेलं आहे आणि बटाटा छान असा मी त्याला फ्राय करून घेणार आहे बघा. आता यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं तिखट आणि मीठ आणि याला मस्तपैकी तिखट शिजोपर्यंत शिजवून घेणार आहे बघा. आपल्याला हा बटाटा कटोरीमध्ये भरायचा आहे चाटच्या स्वरूपामध्ये बघा. आता आपण कटोरीची तयारी करून घेणार आहे. त्यासाठी मस्तपैकी मी साबुदाणा रात्रीच भिजत घातला होता. अगदी आपल्याला मस्त घलघल शिजलेला साबुदाणा पाहिजे आहे बघा. आता मग टाकणार आहे मी बारीक शेंगदाण्याचा कूट, 2 बटाटे घेतले आहे, 2 चमचे मी राजगिऱ्याचं पीठ टाकणार आहे आणि 1 भरून चमचा मी तिखट टाकणार आहे. मला तिखट कटोरी करायची आहे म्हणून. सोबतच टाकणार आहे मी जिरं आणि चवीनुसार टाकणार आहे मीठ. आता सर्व इन्ग्रेडियंट मस्त मिक्स करून त्याचा कसा गोळा तयार करून घेणार आहे. आता कटोरी घेणार आहे, त्या बॅक साईडला मी छान तेल लावून घेणार आहे आणि हाताला पण छान तेल लावून घेणार आहे आणि साबुदाणाचा असा एक गोळा घेणार आहे, त्याची एक पुरी करणार आहे आणि कटोरीला मस्तपैकी शेप देणार आहे बघा. अगदी सोप्या पद्धतीने शेप दिला जातो बघा. म्हणून आपल्याला साबुदाणा चांगला भिजलेला पाहिजे आहे. तेल छान आपलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही कटोरीसहितच आपल्याला साबुदाणा कटोरी सोडून द्यायची आणि त्याला छान शिजवायची आहे. साबुदाणा व्यवस्थित शिजला गेला की ती कटोरी ऑटोमॅटिकच अलग होते बघा. आणि मग आता आतमधला जो कच्चा भाग आहे आपल्याला तो पण शिजवून घ्यायचा आहे, क्रिस्पी करून घ्यायचा आहे बघा. छान अशी आपली कटोरी तयार झालेली आहे. मी परत तुम्हाला दुसरी कटोरी तयार करून दाखवते बघा. अगदी सोप्या पद्धतीने आपली कटोरी तयार होते. साबुदाणा आपला चांगला भिजला पाहिजे बघा आणि मस्तपैकी आपल्याला वाटी अलग करून घ्यायची आहे आणि आतमधला कच्चा भाग आपल्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे बघा. अगदी सोप्या पद्धतीने आपण कटोरा तयार केलेला आहे. आता आपण याला सर्व करूया. त्यासाठी मध्ये टाकला आहे आपण बटाटा, आपण जो तिखट करून घेतला होता. यावर टाकणार आहे आपण गोड दही. तुम्ही आंबटही टाकू शकता. सोबतच टाकणार आहे तिखट उपवासाची ग्रीन चटणी आहे. सोबतच टाकणार आहे टोमॅटो, खारे शेंगदाणे, उपवासाची शेव टाकणार आहे बघा. आता यावर टाकणार आहे आपण थोडंसं तिखट आणि चाट मसाला. मस्त एकदम चटपटी अशी कटोरी चाट होते. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी अशी रेसिपी आहे. आता यावर मी परत दही टाकणार आहे बघा. मी गोड दह्याचा वापर केला आहे. दह्यामध्ये साखर टाकून मी त्याला फिरवून घेतलेलं आहे. आता यावर टाकणार आहे डाळिंबाचे दाणे बघा. किती यम्मी असं दिसत आहे बघा. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं आहे ना. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि टाकणार आहे मस्तपैकी कोथिंबीर ऑप्शनल आहे. तुम्ही खात असाल तर तुम्ही नक्की टाका, नसेल खात तर तुम्ही स्किप करू शकता. आणि गरमागरम तळलेल्या मिरचीबरोबर सर्व करायचं आहे बघा. छान अशी आपली कटोरी चाट तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट